जिंदगी एक सफर है सुहाना, जहाँ कल क्या हो किसने जाना। हा आपला मित्र हरिशंकर शर्मा. हरीसारखेच अनेक दिव्यांग व्यक्ती तुम्हाला मुंबईत आजकाल या स्पेशली डिझाईन्ड स्कूटरवरती झोमॅटो डिलिव्हरीचा व्यवसाय करताना दिसतील. आणि या दिव्यांग व्यक्तींच्या स्वावलंबनातून स्वाभिमानाकडच्या प्रवासाला कारणीभूत ठरली आहे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही संस्था. गेली 40 वर्ष दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी सेवाव्रत असणाऱ्या सुधाताई वाघ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केली आहे स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान. ज्येष्ठ समाजसेवक दादा पटवर्धन यांच्या प्रेरणेने आणि श्री अरुण वालावलकर, श्री मिलिंद तेंडुलकर आणि श्रीमती अपर्णा कायकिणी यांच्या भक्कम पाठिंब्याने डिसेंबर 2021 मध्ये स्नेहज्योतचा प्रवास सुरू झाला. माणूस शरीराने अक्षम आणि प्रतिकूल परिस्थितीने ग्रासलेला असेल तर तो आपोआपच मागे पडतो. पण त्याच व्यक्तीसाठी थोडी अनुकूल परिस्थिती आपण निर्माण करू शकलो आणि विचारांनी व मनाने त्या व्यक्तीला सक्षम करू शकलो तर ती व्यक्ती केवळ स्वतःच नाही तर त्याच्याशी संबंधित अनेक व्यक्तींचं आणि पर्यायानं समाजाचं सुद्धा प्राक्तन बदलू शकते. या दृढ विश्वासाच्या पायावर स्नेहज्योतचं कार्य उभं आहे. स्नेहज्योतच्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात आल्यानंतर जेव्हा एखादी दिव्यांग व्यक्ती हस्तकलेच्या आणि शिवणाच्या विविध क्लुप्त्या शिकत पहिल्यांदा स्वतःच्या हाताने हुबेहूब खरं वाटणारं कागदाचं फूल किंवा कोणत्याही स्त्रीने नजर टाकता क्षणी ही पर्स माझ्या खांद्यावर हवी असं वाटावं अशा पर्सेस बनवते, तेव्हा आपणही काहीतरी बाजारमूल्य असलेली वस्तू निर्माण करू शकतो. हा निर्मितीचा आनंद आणि आत्मविश्वास त्या दिव्यांग व्यक्तीने पहिल्यांदा अनुभवलेला असतो. आणि एकदा काही आत्मविश्वासाची ज्योत प्रज्वलित झाली की मग ती व्यक्ती मागे वळून पाहत नाही. मग त्या व्यक्तीचं शिक्षण, नोकरी आणि जर व्यवसाय करण्याची इच्छा असेल तर व्यवसायात त्या व्यक्तीला ज्या ज्या सहकार्याची गरज आहे ते सहकार्य स्नेहज्योत करतं. मग ते कधी शैक्षणिक शुल्क भरण्याचं असतं तर कधी नोकरीसाठी आवश्यक असणाऱ्या तंत्रकौशल्यांचा कोर्सेस करण्याचं असतं तर कधी व्यवसायासाठी लागणारं भाग भांडवल उभारण्याचं असतं. गेल्या 3 वर्षात तब्बल 150हून जास्त दिव्यांग व्यक्तींसाठी सर्व सरकारी कागदपत्रांची पूर्तता करत त्यांना UDID कार्ड, संजय गांधी निराधार पेन्शन योजना, धर्मवीर आनंद दिघे योजना मिळवून देणाऱ्या स्नेहज्योत संस्थेमध्ये आता खुद्द तहसीलदार आणि तलाठी एका दिवसाचं शिबिर आयोजित करून सर्व दिव्यांग व्यक्तींना सिंगल विंडो माध्यमातून या योजनांचे लाभ मिळवून देतात. 3 डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने सलग 3 वर्ष संपूर्ण मुंबईतल्या जवळजवळ 150 पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्तींचा मैदानी क्रीडा महोत्सव स्नेहज्योत आयोजित करत आहे. या दिवसाच्या संध्याकाळी घरी जाताना या सर्व मित्रमैत्रिणींच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो त्याचं मूल्य कशातही करता येणार नाही. आणि या आनंदासोबतच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एका पुरुष आणि एका महिला दिव्यांग व्यक्तींचा स्नेहज्योत शक्तिशाली व्यक्तिमत्व पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. दिव्यांग व्यक्तींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित केलं गेलं तर त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजेच जगण्याची गुणवत्ता अधिक समृद्ध करता येईल. या उद्देशाने मागील 3 डिसेंबरला प्रोफेसर डॉक्टर हेमंत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हेल्थ मॉनिटर प्रोग्राम फॉर डिसेबल्ड या उपक्रमाची सुरुवात स्नेहज्योतने केली. त्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना मोफत आरोग्य तपासणी, फिजिओथेरपी उपचार, मानसिक समुपदेशन, योग प्रशिक्षण तसेच आवश्यकता भासल्यास शस्त्रक्रियांसाठी सहकार्य केलं जातं. प्रत्येक व्यक्ती वेगळी, त्याचं अपंगत्व वेगळं, त्यामुळे प्रत्येकाची सक्षमीकरणाची प्रक्रियासुद्धा वेगळी असते. आणि या प्रक्रियांची अंमलबजावणी करायची असेल तर आवश्यक असते ती स्वतःची हक्काची पुरेशी जागा. एका छोट्याशा गॅरेजमध्ये 3 वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आता बोरिवली पूर्व येथील श्रीकृष्णनगरमधील एका भाड्याच्या फ्लॅटपर्यंत येऊन पोहोचलाय. दिव्यांग पुनर्वसनाचं कार्य अविरत कोणत्याही अडचणींशिवाय पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या हक्काच्या जागेसाठी सरकार दरबारी अनेक प्रयत्न स्नेहज्योत करत आहे. निस्वार्थ वृत्तीने दिव्यांग व्यक्तींना आयुष्यात नव्यानं जगण्याची उमेद देणाऱ्या स्नेहज्योतच्या सर्व सेवाव्रतींनी महाराष्ट्रातल्या शेकडो दिव्यांग व्यक्तींच्या मनात विश्वासाची जागा निर्माण केली आहे. पण एक दिवस
त्या सर्व दिव्यांग व्यक्तींसाठी एक हक्काचं स्वावलंबन केंद्र उभं करण्यासाठीची जागासुद्धा स्नेहज्योतला लवकरच नक्की मिळेल, या उमेदीवर स्नेहज्योतचा प्रवास अखंड चालू आहे.